हे बघा कोण चालले नाहीत आमच्या वर्गात आणि सगळीजण पावसाची सुट्टी घेतल्या. आम्ही जेव्हा कॉमन अप मारतोय काय तेव्हा का नाही पोरं पोरी येतात काय आणि त्यांचं लेक्चर घेतात आणि त्यांची प्रेझेंटी पण लावतात. आमची पण लावा लागते आज. लेट्स गो. बघा कसं हलते काय. हो गाईस बघा कसली मोठी कमान आहे भाई साप. हे बाबा भाई काय डेंजर आहे केवढी खुला आहे. ते बालक बहुत हरामखोर आहे. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज अजून मी आंघोळ केली नाही आणि आज आहे 2 एप्रिल आणि आज आहे हनुमान जयंती. सो येस गाईज आता मी आवरलो नाही, मी चाललोय जिमला. सो आपण जाऊयात जिमला गाईज. आणि जिमला आता माझ्यासोबत 2 मेंबर नवीन ॲड झाल्यात. प्रणव आता यायच लागलाय रिसेंटली, 1 महिना झाला आणि प्रसाद पण जॉईन झालाय गाईज. सो येस आम्ही 3 जण चाललोय जिमला. सो आपण जिमला जाऊन लगेच जाऊया कॉलेजला. सो स्टे ट्यून गाईज, लेट्स सी व्हॉट्स गोना हॅपन इन दिस डे. बाय बाय. हा काय परसा आणि मी. सो गाईज आम्ही आलोय आता जिममध्ये आणि जिम जरा मोकळी आहे. इकडे गाणी लावतात आणि आता वर्कआउट करतो जरा. बाय. यो काय आम्ही आलो परत घरला आणि आम्ही व्यायाम एवढा फास्ट केलाय कारण आम्हाला कॉलेजला पण जायचं आहे. सो लवकर आवरून आले घरला. सो लेट्स गो गाईज, जाऊन आवरूया. बाय. आम्ही आलो आता कॉलेजला आणि आदित्यनं थर्ड मारलाय आज. आदित्य आलाच नाही कॉलेजला. सो मी आणि प्रणव आहे आणि प्रणवचे पण लेक्चर आहेत. प्रणवचे तर उद्यापासून पेपर आहेत गाईज. प्रणवला ऑल द बेस्ट करा सगळीजण चॅटमध्ये. आणि मी जातो आता लॅब लागायचं. आमचं लगेच कॉलेज पण चालू झालं, म्हणजे लेक्चर सगळे चालू झालेत लगेच. काल पेपर संपले नाही तो पण आज लेक्चर. सो जाऊन लेक्चर अटेंड करतो गाईज. हे बघा कोण चालले नाहीत आमच्या वर्गात आणि सगळीजण पावसाची सुट्टी घेतल्या. कधी पण युनिटी दाखवतात. कधी पण युनिटी आणि कॉमन अप कधी घेतला नाही काय पोरांनी. आणि मी आलो आणि कॉमन अप घेतला. ते पण सकाळी आवरून आलाय शाळा लवकर एवढं. आवरून कुठं बाबा. नाही तरी अरे मी तर भावा असं केवढं फास्ट आंघोळ केली. जिमला गेलतो भावा सकाळी. जिमला जाऊन सगळं आवरून आले. अवघडा बाबा आता काय घरला जायला लागते वाटतं मला. आणि मी त्यात आणि काही चालू प्रणवच्या गाडीवरनं आणि प्रणवचे सगळे लेक्चर आहेत. वाट लागल्या माझी. आता प्रणव संघ मला 2-3 वाजेपर्यंत थांबायला लागणार आहे वाटताले. अवघड झाले. बघा थांबा गाईस, काय तर कॉन्टेंट करा आज. ब्लॉग करा. अरे केस कसली झाल्यात घाण. येस. सो गाईस स्टे ट्यून. बघा सरांना जाऊन भेटतो. सर आमचं लेक्चर घ्या म्हणतो. आम्ही सरांना म्हणा सर आम्ही दोघं तिघं आले, आमचं घ्या लागते लेक्चर. होय की नाही. आम्ही जेव्हा कॉमन अप मारतोय गाईस तेव्हा का नाही पोरं पोरी येतात काय आणि त्यांचं लेक्चर घेतात आणि त्यांची प्रेझेंटी पण लावतात. आमची पण लावा लागते आज. लेट्स गो. विषय काय झालाय माहितीये काय, आम्हासनी माहित नव्हतं. म्हणजे आम्हासनी हे कल्पना होती, म्हणजे कल्पना पण नव्हती. आम्हासनी माहित होतं की CSBSचा एक एक्स्ट्रा पेपर असतोय. सो काही आज CSBSचा एक एक्स्ट्रा पेपर आहे आणि त्यांचं विषयच जास्त आहेत. एक विषय एक्स्ट्रा असतोय नॉर्मल इंजिनिअरिंगपेक्षा आणि त्यांचा आज पेपर आहे. त्यामुळं बाकीचे कोण आलेच नाही जास्त सुट्टी. म्हणजे काही असं नाही की आमच्याच फक्त डिपार्टमेंटवाली कमी आल्यात लोक, सगळ्यांच्या डिपार्टमेंटवाली कमी आल्यात आणि सगळं अवघड झाले. आता गाईज माझं तर लईच अवघड झाले कारण माझ्याकडे गाडीच नाही हो आणि आमच्या भागात राहणारी कोणच नाही. मी आणि पण्या एकटाच आणि आदित्य तिथनं आणि पुढं. तर आदित्य काय आलाच नाही आणि ते तसं पण माझ्याच गाडीवर. सो आता गाईज जाऊन ब्लॉग एडिट करतो जरासा आणि काय तर पोस्ट बिस्ट एडिट करतो इंस्टाग्रामला टाकाय. काय करणार आहे सांगा, 2 वाजेपर्यंत बसायला लागणार आता. सो बघा. आणि इकडं आमची डिपार्टमेंटवाली कुठं फील्ड व्हिजिटचा प्लॅन करायला लागल्यात कनेरी मठला. सो ते जर सक्सेसफुल झालं तर तिकडं पण जाऊया. सो स्टे ट्यून इन दी ब्लॉग गाईज. तेच ठरलेलं आहे आमचं. आम्ही चाललोय कनेरी मठाला आता आणि पुढं बस कॉलेजच्या बस आहेत खरं की गाडी आपल्याच घेऊन जायचं. सो आपल्या गाड्यानं चाललोय आम्ही आणि कनेरी मठ कधी गेलो नाही मी गाईज. तिने जाऊन आल्या, तिने म्हणाला चांगलं लोकेशन आहे. सो लेट्स गो गाईज. बघूया आपण जरा एक्सप्लोर करायचं तिथं जाऊन. बाय. आता आम्ही आलोय कनेरीमध्ये आणि तिकडं वर मठ आहे आणि इथे एक्झिबिशन चालू आहे. सो आमच्या कॉलेजमधल्या सगळ्यांना इथे एक्झिबिशन बघायला घेऊन आल्यात. वाव मस्त आहे बघ. इकडं असं शेतकरी टाईप काय तर केले. सो जाऊन बघूया काय जरा काय काय आता आहे. वाव. लेट्स एंटर फ्रॉम हिअर.
बघा काहीच असा आहे विषय सगळा. लय मोठा आहे रे. कपडे आणि बिपडे दिसायला लागलेत. गँग बघा इकडं मातीचे नुसतेच वाटतं. भांडे आहेत. चला बघा पुढं काय काय आहे गाईस. तर कोको वाटत आहेत. सगळं नारळापासून बनवले. किती मस्त बघा. वाव अमेझिंग. बघा कसं हलते काय. वाव नाईस आर्ट. काय आम्ही आलो बाहेर सगळं एक्झिबिशन बघून. येता येता शेवटी आम्हाला एक सबस्क्रायबर भेटला. त्यांचा प्रोजेक्ट होता तिथं लावलेला. सो मस्त प्रोजेक्ट होता गाईज. काय होतं माहिती आहे काय, EV बाईक्स असतात माहिती आहे काय, म्हणजे आमच्या ओलावेला आहे तसली. तर त्यांनी काय केलं तिथं प्रोजेक्ट की EV टू EV चार्जिंग आपण ट्रान्सफर करू शकतोय. म्हणजे आता तुझी एक EV बाईक आहे आणि अनेक EV बाईक आहे. मग तुझ्या EV बाईकमधलं सप्लाय चार्जिंग तर अनेक दुसऱ्याची EV बाईक असते त्याच्यातनं डायरेक्ट ट्रान्सफर करायचं. ते कसं करणार की त्यांचा एक चार्जर असतोय. त्यांनी एक चार्जर असा केला तयार. त्यामध्ये त्यांनी ट्रान्सफर करतात. काय तर DC करंट काय तर होतं काय एवढं माहीत नाही मला. पण त्यांनी तिथं सांगितलीत. आणि त्याचं ते इकडच्या गाडीत एक चार्जिंग घालायचं, इकडचं एक घालायचं. ज्यामध्ये आहे त्यातनं इकडं ज्याच्यात सप्लाय त्यात ट्रान्सफर होते. सो असा हा मस्त प्रोजेक्ट होता म्हटला सांगून. सो आम्ही आता चाललोय बाहेर आणि सगळे प्रोजेक्ट आणि सगळं एक्झिबिशन बघितलं. मस्त होतं. आता वर जाऊया कनेरी मठात बघून येऊया. लेट्स गो गँग बाय. हो गाईस बघा कसली मोठी कमाना भाई साब. खतरनाक गाईस. ये इथून जायची एंट्री आहे. बघा आपण जाऊया. काय काय होते बघा. जरा प्लॅनिंग चालू आहे. आज जायला तिकीट काढायला लागते. ते जरा आमचं डिसाईड व्हायचं आहे. आणि पूर्ण दिवस जातोय. पूर्ण सगळं बघायला अखंड दिवस पाहिजे. सकाळी 9ला लागेल संध्याकाळी 5 वाजता पूर्ण बघायला. होय एवढं लागतं. होय फिरायसारखं भरपूर आहे. मग गाईज आपण कधीतरी वेळा स्पेशल ब्लॉग करायचा कनेरी मठ फिरत्याला. तो आता इकडं महादेव मंदिर आहे. पहिला आम्ही तिकडे चाललोय देवाला. लेट्स गो. खूपच मोठा एरिया आहे यो. आणि इथं वेगवेगळी मंदिरं आहेत. आता आम्ही ह्या मंदिरात चाललोय. अरे हत्यार वाट नाही फेक हत्याच. का मस्त आहे माहिती आहे काय जागा. आणि सगळीकडे झाडं बिडं अँड एव्हरीथिंग भाई मस्त वाटतं. हिरवळ आहे प्रॉपर आणि गारवा आहे जरा इथं गाईज. आपण की नाही स्पेशल ब्लॉग करूया गाईज. इथं आता आम्ही इकडून आलोय काय इकडून लांबून. इकडं जास्त मोठा एरिया आहे. तिथं सगळं असं वेगवेगळं काय काय होतं मला पण एवढं माहिती. असं इकडं आलो आम्ही आणि आता इथं मंदिरात चाललोय. सो लेट्स गो. आज जाऊन बघा काय काय. दिस इज दी व्ह्यू गाईज आतमध्ये. वाव किती मस्त डेकोरेट केलं. चला इकडं दर्शन घ्या गाईज. बघा इथं विहीर आहे. यो ए बाबा भाई काय डेंजर आहे. केवढी खोल आहे. हॅलो अरे ह्याच्या खाली अजून पाणीच्या खाली आणि असेल. हे इकडनं असं उतरू शकताय काय. उतरू शकताय. शेट उतरू देणार पण नाही तिथं. चला नाहीच आहे कोण. शांतता आहे शांतता. शांत मंदिर घ्यायचं आणि आवाज जरा घुमतो इथं. हळू बोलले तरी आवाज येते बाहेर. भाई काय मस्त होतं हे पण मंदिर. कुठलं म्हणलास मंदिर आहे. सिद्धगिरी महाराजांचा मठ आहे. सिद्धगिरी महाराज. सिद्धगिरी महाराजांचं मठ होतं. नमस्कार. तुम्हाला याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन शिवम सुर्वे लाजते हो. लाजतात पोरं लाजतात आमची काही जरा. सो लेट्स गो. नको जातो जा वेळ झालाय. बाय बाय गाईज. फायनली आम्ही चाललोय परत आणि येतो एवढंशी जागा. फक्त इथलं कशाचं शंकराचं मंदिर फिरवल्यावर आम्हाला एवढी भूक लागल्या. आणि हे पूर्ण मोठा एवढा एरिया आहे. हे फिरल्यावर तर काय होईल पडीनच आम्ही. सो येस गाईज आम्ही आता चाललोय परत कॉलेजकडे. भूक लागलेली भूक खायला येऊ. बाय गाईज. इथं आता आमच्या फूड कोर्टला कॉलेजच्या जवळचं इथं पुलाव खाल्ला कारण इकडे चिकनवाल्याचं बंद आहे. सो व्हेज पुलाव खाल्ला. पनीर पुलाव मस्त होता. खरं जरा तिखट होता. भाग भूक व्हायला लागले.
आणि आता आम्ही चाललोय परत कॉलेजवर. आणि कॉलेजवरून प्रणवला म्हणतो चल भावा घरला जाऊया, वेळ झालाय जरा मनवाय झाला आणि घरला जाऊया. खरं खरं उकडायला लागले एवढं तर लेट्स गो बाय. ते बालक बहुत हरामखोर आहे, याला सांगायला लागलेलं तेव्हा घरला जाऊया, याचा न्यायला लागलाय शूटवर कुठल्या. किंवा आपलं पैसे कमवायलाय आणि आम्हासनी इथं सांगावं लागलाय. कळलं काय परत, कळलं काय भावा. चला जाऊया आता, काय पर्याय नाही हो, गाडी त्याच्यावर नाचू काय बोलून पण चालणार नाही, त्याचा घरला जायची बांधे व्हायची. काहीच आम्ही आलो कॉलेजवर परत आणि प्रणव आणि वरचं सबमिशन आहे. काय यांच्या संग फिरायची वेळ आला मला, बारक्या पोरांसंग फर्स्ट इयरच्या बारक्या पोरांसंग फिरायची वेळ आल्या. लेट्स गो. केवढं गरीब आहे बघा, युट्यूब याचा फोटो बघा, केवढा पोरा दिसला वर. किती फिल्टर लावलं, 3 लेयर्स. हे बघा काय करला, हे गप टपून होतं व्यवस्थित. गाईस फोटो बघा, फोटो. इफ यू नो यू नो. गाईस यांची एक्झाम आहे आता आणि हे हॉल तिकीट आहे आणि जेव्हा असं फोटो लावून स्टॅम्प आणि शिक्का घ्यायला लागतोय HODचा. गावले ऑन कॅमेरा गावले. आमचं हनुमान मंदिर आहे आणि आम्ही डायरेक्ट जेवायला येतं, प्रसादी खायला. चला वजनी कवर घेता, बाय बाय. लिटरली एवढा वैताग आला आता माहिती आहे का काही. खूप वेळ गेला कॉलेजमध्ये जाऊन, काय फायदाच झाला नाही, लेक्चरच झाले नाहीत काहीच. त्यामुळे नुसता इकडे तिकडे हिंडून घरला आलो आणि घरला येऊन आत्ता जरा फ्रेश होणार आणि पडणार बघा काहीच. बरोबर लय वैताग आला. जरा झोपून एक रेस्ट करूया काहीच आणि उद्या जायचं आहे पुण्याला. सो आपल्याला जरा कपडे अँड बॅग एव्हरीथिंग पॅक करायचं आहे. सो स्टे ट्यून इन दी ब्लॉग गाईज. आपण जरा फ्रेश होऊन एक झोप काढा, त्यानंतर बॅग पॅक करूया. सो येस बाय, स्टे ट्यून. तर जस्ट उठून जरा काय तर चांगली कामं करूया म्हटलं काय, तो पण काय कांड झाला. इथं आता कपडे इस्त्री पण केलेत काय मी. आणि हा माझा नवीन बेल्ट आहे काय, हा माझा नवीन बेल्ट आहे, हे नवीन घेतला आहे मी जरा फॉर्मल पॅन्ट्सला ते यूज करायला. तर ही जी होल आहेत ही 4 किती 2 2 4 5 होल आहेत. ही काय ही 5 होल आहेत, ही एक्स्ट्रा होलं मी मारायला गेलो तो काय, हे एक्स्ट्रा होलं मारायला गेलो, इथला होल मारला आणि ह्या होलमध्ये का नाही ह्याच्या पुढे एक का नाही हे छोटा आहे की नाही, हे थांबा फोकस, हा काय हे आहे की नाही, ह्याच्या पुढे एक असा गोल गट्ट होता ते ह्याच्यात जाऊन अडकला काय, ह्याच्यात असं जाऊन अडकला. हे आहे ह्याच्यात असं घातलं की ह्याच्यात जाऊन अडकते आहे काय. हां सो हे ह्याच्यात घातलं काय मी, हे घातलं आणि घातलं का नाही होल बारकं होतं आणि ते होलात गट्टू अडकला आणि एकदम जोरात ओढलं ह्याच्यातनं, ते गट्टू ह्याच्यातनं तुटूनच बाहेर गेला. आयला एकदा पण घातला नव्हता बेल्ट आणि गट्टू तुटला त्याचा. आता याला काय पर्याय आहे, मला दुसरा कोण काय तर सजेस्ट करा गाईज. नवीन चेस्ट बेल्ट आहे, एकदा पण घातला नाही. आयला यार दिल से बुरा लग रहा है गाईज. आणि ह्याच्यामध्ये ते गट्टू आहे मी गोळा करून आणला आहे, याला चुकून काय लागलं तर लागलं म्हणून फेकी नंतर चिटकतं काय बघा म्हणलं. खरं काय वाटतं ना गाईज आणि राग आला मला आता. शेट यार जाऊन दे आता, हे बेल्ट काय वेस्ट झाला माझा. त्याचं बक्कल चेंज करू शकतो सोडा मी, खरं नवीन होता चांगला होता यार. शेट ठीक आहे, जरा इस्त्री एक शर्ट राहिला आहे, हा इस्त्री करतो आणि बघा स्टेडियम राहावा काय यार. शेट बाद वाटाली गाईज मला आता. आय एम लिटल फिलिंग हॅप्पी राईट नाव, कारण लुक ॲट दिस गट्टू वापस आ गया अपनी जगह पे. सो गाईज मला डॅडने थोडंसं हे दिलेत, सजेशन दिलेत काय केलं पाहिजे याला. जरासं ह्याला ठोक म्हणलेत आणि फेविक्विक वत म्हणले त्याच्यावर. सो मी ते वतले आणि त्या होलात परत घालून बघितलं. सो त्यात जाते पण आणि बाहेर येते पण सेफली, त्यामुळं व्यवस्थित झाले. आणि फायनली मी हा बेल्ट घालू शकतो परत. अँड यस खूप मस्त वाटलं आता. आणि कायच बघा मी बॅग पॅक केला माझी, दिस इज माय बॅग. ह्याच्यामध्ये 3 दिवसाचे कपडे आहेत. हा काय टॅब आहे, लॅपटॉप घ्यायला लावला आहे पण टॅब घेतला आहे मी. आणि आपली कार काय आहेच,
त्यामुळं ट्रॅव्हलिंगचा पण काही इश्यू नाही. जाऊन आता तिथं डायरेक्ट एअरबीएन बुक केला सिंगनं. सिंग अँड आदिती इज रिअली डुईंग सो मेनी थिंग्स. तिथलं सगळं त्यांनीच मॅनेज केले. मी फक्त कार घेणार आहे हे सांगितले त्यासनी. सो यस, आणि सगळं झालेलं आहे पॅक व्यवस्थित. आदित्य आज संध्याकाळी रात्री येणार आहे. सो तो माझ्या घरी स्टे करेल आणि आम्ही सकाळी लवकर उठून जाणार आहे. अँड आणि बाकीचं काय राहिलं नाही आहे गाईज. थोडंसं ब्रश घ्यायचं राहिलं आहे, ते घेऊन जाईन लवकरच. आणि आपण आता उद्या सकाळीच भेटूया गाईज. आणि यस, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण हा व्लॉग इथं सेंड करूया. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.